चला नमस्कार मंडळी, सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर आज जे आहे बघा, तर आम्ही निघणार होतो आज तुळजापूरला जाण्यासाठी. सर्व मैत्रिणी मिळूनच जाणार होतो. तर सकाळची बघा 5:20 झालेले आहे आणि आता मी निघालेले आहे. गाडी पण आलेली आहे खाली जाण्यासाठी. तर माझं मी पूर्ण आवरलं आणि सकाळी जे आहे तर मी 3 वाजताच उठले आणि 3 वाजता उठून सर्व कामे आवरली आणि मग आता जे आहे तर तयार झाली आणि 5:30 म्हणजे 5लाच निघायचं होतं आम्हाला, पण उशीर झाला आहे. तर आता लेडीज म्हणलं तर थोडाफार सगळ्यांचाच उशीर ते होणारच आवरण्यामध्ये आणि खूप पाऊस चालू आहे. तर त्या पावसामुळंच वाटत होतं जावं की नाही. इकडे मी स्वयंपाक वगैरे पण सगळं बनवून ठेवलेलं होतं. आता आपल्याला जायचं म्हटल्यानंतर घरच्यांची पण सगळ्यांची आपल्याला कसं सोय करूनच जावं लागतं आणि संध्याकाळी यायला पण आता किती वेळ होईल ते काही सांगता येत नाही. कारण इथून जे आहे तर खूप दूर आहे, 300-350 किलोमीटर येतं आहे आणि जाणं तेवढं आहे आणि येणं पण. तर त्याच्यामुळं मग मी सगळी तयारी करून ठेवली आणि आता जे आहे तर मग निघालेली होते मी. तर माझ्याकडं म्हणजे सर्व मैत्रिणींना आता घेत जायचं होतं, कारण सगळ्या राहायला पण एके ठिकाणी नाही. आणि ज्या मैत्रिणीकडं आम्ही जाणार होतो तर म्हणजे खूप दिवसांना म्हणजे जवळपास 10-12 वर्ष होऊन गेले असतील, म्हणजे त्या आम्ही एकत्र राहत होतो तिथं. तर मग त्या तिथून गेल्या त्यांच्या गावाकडे आणि तेव्हापासून आम्ही म्हणजे त्यांच्या घरी गेलोच नव्हतो. तर मग त्याच्यामुळं आम्ही जाण्यासाठी निघलो. त्यांच्या मुलाचं लग्न होतं, पण मग लग्नाला पण आमचं काही जायला जमलं नाही. मग म्हटलं त्यांना, आम्ही असं बोललो होतो आम्ही मध्येच येऊ भेटायला. तर मग त्याच्यामुळं आम्ही तसं चाललेलो आहे. सगळ्याजणींचा प्लॅन झाला की चला आपण त्यांना भेटून येऊया. तर मग आम्ही निघालो होतो आणि त्यांचं गाव जे आहे तुळजापूरच्या जवळच होतं. तर म्हटलं मग आपण त्यांना पण भेटू आणि तुळजापूरला पण जाऊ. तर मग रस्त्याने जाताना आहे तर मग कपिलधारा इथं बीडपाशी कपिलधारा आहे. तर मग तिथं आम्ही दर्शनासाठी थांबलो आणि याच्यातल्या म्हणजे काही मैत्रिणी आहे तर मग त्या इकडच्या आहेत, ज्या ज्या भागातले जे असतात मग ते सांगतात आमची इकडं काय आहे ते. तर ही जी मैत्रीण आहे तर त्या बीडच्या तिकडच्या होत्या. तर त्याच्यामुळं त्या म्हणत होत्या की म्हणजे आम्ही पण अगोदर गेलेलो आहे, 2-3 वेळेस गेलो कपिलधारला. पण मग आता मग तिथं गेलो आम्ही, पण अजून दुकानं वगैरे काहीच उघडलेल्या नव्हत्या, कारण इतका पाऊस चालू होता. आम्हाला सगळ्या रस्त्यांनी पाऊस चालू होता आणि तिथं गेल्यानंतर पण म्हणजे खूप पाऊस चालू होता. दुकानं वगैरे पण काही उघडलेली नव्हती. गर्दी तर अजिबात म्हणजे नव्हतीच तिथं. तिथं सप्ताह चालू होता वाटतं, तर त्याच्यामुळं तेच लोक होते तिथं. आणि मग आम्ही दर्शनासाठी गेलो, म्हणजे दर्शनाला पण काहीच गर्दी वगैरे काही नव्हतं आणि रिमझिम पाऊस जे आहे तर बारीक चालूच होता. पण म्हटलं छत्री जर काढली तर परत मग ती ओली होऊन जाती. तर म्हटलं थोडंच आहे, आपण जाऊया म्हणलं एवढे याच्यामध्ये. हे बघा, मग आम्ही इथं दर्शनाला जे आहे तर गाडीपासून पण थोडंसं बरंच यायचं होतं, तर अंग थोडे असे म्हणजे ओलं झालेलं होतं. आणि मग इथं जे आहे तर इथं पूजा चालू होती बघा, म्हणजे तिथं सप्ताह चालू आहे. तर मग त्याच्यामुळं त्या महिलांची आहे तर मग त्यांची पूजा वगैरे आरती ते जे आहे तर ते त्यांची तिथं चालू होती. त्या आरती म्हणत होत्या. मग आरती सुरू झाल्यानंतर आम्ही नेमकं मंदिरामध्ये गेलो आणि मध्ये गेल्यानंतर दर्शन वगैरे घेतले आणि आरती सुरू झाली. तर म्हटलं थांबा आता 5-10 मिनटं, म्हणजे बघा म्हणलं आपण इतक्या दुरून आलो आणि आरती पण आपल्या हाती लागली, म्हणजे इतकं म्हणजे चांगलं वाटलं. मग आम्ही आरती पण करेपर्यंत थांबलो तिथं. आणि हे कपिलधारचा जे धबधबा आहे ना बघा, किती छान आता पाणी पडून आहे. तर मग आमचं चालू होतं फोटोशूट करणं ते, आणि वातावरण तर बघा किती छान झालेलं आहे. म्हणजे पाऊस पण आहे, म्हणजे पावसामध्येच आणि ती म्हणजे असं छान वाटू लागलं होतं वातावरण पण तिकडचं. आता दर्शन वगैरे घेतले, फोटो वगैरे काढले आणि मग आम्ही निघालो होतो. आता इथून पुढं जे आहे तर आम्हाला म्हणजे तुळजापूरच्या रस्त्याला आम्ही लागलो होतो आणि रस्त्याने जे आहे बघा तर एवढं छान असं वातावरण झालेलं होतं ना. आणि हायवेला आम्ही लागलो तिथून आणि गाडीचं जे आहे तर गाडीचं टायरच फुटला
तर बरं नशीब की म्हणजे काही मागून पुढून कुठं गाड्या वगैरे नव्हत्या आणि एकदम म्हणजे असं जोराचा आवाज झाला, सगळ्याजणी घाबरून गेल्यामध्ये. पण मग त्या दादा काय परत स्टेपनी होती, मग त्यांनी बदललं. तोपर्यंत तेवढ्याच टायमामध्ये म्हणजे पाऊस कमी झालेला होता, म्हणजे लगेच नव्हता पाऊस. मग आम्ही थोडा वेळ थांबलो तिथं रस्त्यावरती. मग ते टायर वगैरे बदलले. मग मैत्रिणीच्या घरी, मग तिथून आम्ही मैत्रिणीकडे गेलो. मग आम्हाला जायला खूप उशीर झाला आणि पावसामुळं पण गाडी पण म्हणजे हळूच चालवली, त्याच्यामुळं खूपच उशीर होऊन गेला होता त्यांच्याकडे जायला. तोपर्यंत त्यांनी छानपैकी असं स्वयंपाक वगैरे बनवून ठेवलेला होता. मग जेवणं वगैरे झाले आणि मग त्यांचा निरोप घेऊन आम्ही तिथून मग तुळजापूरकडे निघालो. मग आम्ही तिथून तुळजापूरला गेलो. पण तिथं पण असं वाटलं की म्हणजे अगोदर सांगत होते खूप वेळ लागणार आहे तुम्हाला दर्शनाला, की गर्दी आहे म्हणून. आणि मग आम्ही तर इतक्या म्हणजे दुरून आलो आहे, आपण दुरून आलो आणि दर्शन न करता जायचं म्हणल्यानंतर ते पण नाही हे वाटत नव्हतं की नाही आपले दर्शन झाले पाहिजे. मग इथं जे आहे तर ओटीचं वगैरे आम्ही सामान वगैरे घेतलं आणि मग तिथून जे आहे तर मग आम्ही म्हटलं आपण पास काढूया, कारण एवढ्या दुरून आलो तर मग दर्शन नाही झालं तर आपल्याला पण नाही चांगलं वाटत. मग आम्ही तिथून जे आहे तर मग पास काढूनच दर्शन केले आणि काहीच वेळ लागला नाही बघा. मग दर्शनाला आम्हाला 15 ते 20 मिनटामध्ये आमचे दर्शन झाले. आणि अशी पण एवढी काही गर्दी नव्हती, पण सगळे म्हणायचे की आषाढ आहे, आषाढाचा महिना चालू आहे त्याच्यामुळं गर्दी राहील. पण पावसामुळे बहुतेक गर्दी नव्हती. इतका पाऊस चालू होता ना, इथं पण गेल्यानंतर आहे ना आम्ही जाईपर्यंत पाऊस उघडला होता, म्हणजे कमी झालेला होता पाऊस. आणि दिवसभर आमचा पावसामध्येच गेला. छान आता जे आहे तर आमचे दर्शनं वगैरे झाले आणि दर्शनं झाल्यानंतर आता मग आम्ही परत तिथून निघाल्यानंतर मग हळदी कुंकू वगैरे घ्यायचं होतं, प्रसाद घ्यायचा होता. मग ते घेतलं थोडंसं. कसं देवीला आल्यानंतर जे आहे तर हळदी कुंकू आवर्जून घ्यायला पाहिजे, म्हणून मग आम्ही सगळ्याजणींना हळदी कुंकू वगैरे घेतलं. आणि तुळजापूरला आल्यानंतर तर त्या बांगड्या तर घेतातच, म्हणजे बांगड्या भरतातच ते हातामध्ये. तर मग हळदी कुंकू, थोडासा प्रसाद आणि त्या बांगड्या वगैरे घेतल्या. मग सगळ्यांचं चालू होतं काय घ्यायचं काय नाही. आणि इथंच जे आहे तर आम्हाला 6 वाजले होते. तर असा परवाच झाला. तर रात्रीचं जे आहे